महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाड तालुक्यात भात खरेदीस सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा, शासनमान्य दराने थेट विक्री सुरू। महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून टेटघर येथे भात खरेदीस अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे। शासनाच्या आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ही खरेदी प्रक्रिया राबवली जात असून त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावर्षी समाधानकारक उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भात विक्रीसाठी तयारी केली आहे। संघाच्या वतीने खरेदी केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भाताची प्रतवारी, वजन व नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात आहे। शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहावे लागू नये याकरता थेट शेतकऱ्यांकडूनच भात खरेदी केली जात आहे। खरेदी केलेल्या भाताचे पैसे वेळेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य दराचा लाभ घेण्यासाठी संघाकडे नोंदणी करून भात विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळेस संघाचे चेअरमन श्री राजेंद्र कोरपे, व्हाईस चेअरमन संदेश गोठल, संचालक नथुराम धामणे, अनंत देशमुख, राजेंद्र देशमुख, माजी संचालक कृष्णाजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री संतोष गायकवाड, सरपंच अविनाश चौधरी, व्यवस्थापक अनिल चौधरी तसेच तालुक्यातील शेतकरी माधव बागुल, कल्पना दाभेकर, चंद्रकांत महाडिक, अनंत यादव, बाळाराम पाटणे, संभाजी कालगुडे, स्वप्नील देशमुख, रणजित खेडेकर व चंद्रकांत कालगुडे आदी शेतकरी उपस्थित होते। भात खरेदीस सुरुवात झाल्याने बाजारातील अनिश्चितता कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थैर्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सहतृप्ती भोईर, महाड।